आज तर माझं एक काम हलकं झालं होतं बाबा, कारण की पूजा पण आईसाहेबांनी केली होती. सकाळ सकाळी आईसाहेबांनी घेतलं की कुकरला मसाले भात लावायला. एवढा मोठा कुकर आणायची तर लय हौस आईसाहेबांना, पण कुकरमध्ये काय शिजतंय का नाही ते दिसत नव्हतं आईसाहेबांना. लय वैताग आला होता. मला तर म्हणत होत्या उगाचच आणलं एवढा मोठा कुकर. मी म्हणलं बघा बाबा, आता तुम्हीच आणलाय, तुम्हालाच करायचंय, त्याच्यात काय करायचंय ते. जास्त बडबड करू नको म्हणून मला तर बसवलं होतं आता शेंगा कट करायला. शेवग्याच्या शेंगा आपल्या रानातल्या ताज्या ताज्या आजीबाईने आणल्या होत्या, म्हणूनच त्याची भाजी करायची होती. आता मी भाजीची तयारी करून दिली, म्हणलं की माझं काम झालं. मग आईसाहेबांचं काम सुरू झालं. मस्तपैकी भाजीला फोडणी दिली होती आईसाहेबांनी. सकाळपासून रानातून काम करून भैया तर आला होता आता जेवायला. माझं लेकरू किती काम करते म्हणून जेवढं आहे तेवढं घरातलं भैयालाच दिलं का काय असं मला वाटायला लागलं होतं. तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या 2 म्हशींना पण बाळ झालीत आणि अजून एक म्हैस होती, तिला पण बाळ झाले, त्यामुळे त्याचा खरवस पण होता. त्या दिवशी आईसाहेबांनी सांगितलंच होते की आपल्या झाडाला ताजी ताजी पपई पिकलेली आहे. तीच बाबांनी काढून दिली आणि कट पण करून बाबानेच दिली बरं का. आम्हाला दोघींना फक्त खायला येतं, कट करायचं म्हणलं की कंटाळा येतो. भैया बाबा तर गेले काम आहे म्हणून आम्ही दोघींनी दिले आता पपईवर ताव. तसं पण सकाळी नाश्ता केला होता, त्यामुळे आता जेवण तर काय लवकर करायचं प्लॅनिंग नव्हतं आमचं. आईसाहेब फक्त दिसायलाच मोठे आहेत, फ्रूट्स खायचं म्हणलं की आईसाहेबांना नको वाटतं. तुमच्या सगळ्यांच्या अशा कमेंट येत आहेत की तुम्ही कमेंटला का रिप्लाय देत नाही. आता याचा आन्सर मी तुम्हाला आज देणार आहे. प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय देणं तर शक्य नसतं, कारण घरातली पण कामं असतात आणि व्हिडिओ एडिटिंग, त्यानंतर अपलोड, त्यामुळं तर टाईम जातो त्यामध्ये भरपूर. आणि प्रत्येक व्हिडिओला एवढ्या कमेंट असतात की प्रत्येक कमेंटला रिप्लाय द्यायचं म्हणलं तर मला दिवस पण पुरायचा नाही. मला जेवढं शक्य आहे तेवढं मी प्रत्येक कमेंटला लाईक करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही पण थोडंफार समजून घेतलं तर ते माझ्यासाठी सोपं जाईल. फक्त रूम डेकोर करायची म्हणून चालत नाही, त्यातलं साफसफाई पण रोज करावं लागते बाबा. आणि हे एवढं छोटंसं गिफ्ट मला माझ्या अक्काने दिलं आहे. म्हणजे दिलं नाही बरं का, मला तिच्या ड्रेसिंग टेबलवर दिसलं आणि माझी बारीक नजर त्याच्यावर गेली. मग मला लय आवडलं होतं. मग ती म्हणली की घेऊन जा, आवडलंय तर. मग काय, आपण आणलं. स्वतःच्या घरी किती जरी असलं ना तरी बहिणीनं दिलेल्याचा आनंद वेगळाच असतो, हो की नाही, ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की भरपूर जणांच्या अशा कमेंट आलेत की तुझे बाबा एवढे यंग कसे काय. तर माझे बाबा अगोदरपासूनच फिट आहेत. आणि तसं पण माझी आजीबाई पण अजून एवढी म्हातारी दिसत नाही बरं का, एवढं वय होऊन पण. मग काय, ते त्यांच्या मम्मीसारखेच झालेत. तसं आपल्या आईसाहेब थोडंफार काय झालं की टेन्शन घेऊन बसतात आणि उगाच आजार मागे लावून बसतात. तसं पण महिलांना भरपूर सारे प्रॉब्लेम असतात, ते फक्त एक महिलाच समजू शकते. ते काही असो, मला माझ्या मम्मी बाबाची जोडी आवडते.